चला तर मग आज अंगारकी चतुर्थी विशेष बनवूया उपवासाचा खमंग असा पदार्थ। त्यासाठी 2 रताळे, 2 मध्यम आकाराचे बटाटे 2 ते 3 शिट्ट्या काढून उकडून घेतलेले आहेत। रताळे वापरायचे नसतील तर 3 मोठे बटाटे वापरा। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून वरई आणि त्याचबरोबर अर्धा वाटी भरून जे साबुदाणे असतात तर ते पावडर करून घ्यायचेत, म्हणजे दळून घ्यायचे आहेत। आयती पिठं तुमच्याकडे असतील वरईचं आणि साबुदाण्याचं तर ते देखील तुम्ही वापरू शकता। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तयार केलेल्या वरईच्या म्हणजेच भगर आणि साबुदाण्याच्या पिठामध्ये आपल्याला मीठ मिसळून घ्यायचं आहे। त्याचबरोबर उकडून घेतलेला बटाटा, त्याचबरोबर आपल्याला उकडून घेतलेले रताळे जे आहे तर ते असे किसून घ्यायचे आहे। रताळे नसेल वापरायचे तुम्हाला तर तुम्ही याऐवजी 3 मोठे बटाटेच वापरू शकता। जर तुम्हाला रताळे आवडत असेल तर रताळे या ठिकाणी तुम्ही वापरले तरीही चालेल। आता यामध्ये आपल्याला कुटून घेतलेली जी हिरवी मिरची आहे ती टाकायची आहे आणि त्याचबरोबर भाजलेल्या शेंगदाण्याचा 2 चमचे भरून कूट इथे मी टाकलेला आहे। उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर यामध्ये बारीक चिरून ताजी कोथिंबीर टाका। कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकली तरीही चालेल। आता हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊयात। मिठाचं प्रमाण कमी अधिक तुम्ही करू शकता तुमच्या चवीनुसार। आता बघा अशा प्रकारे याचा असा आपण गोळा मळून घेतलेला आहे। थोडंसं तेल किंवा तूप याला लावून घ्यायचं। आता एक प्लास्टिकचा पेपर घ्या, त्याला तेल किंवा तूप लावून घ्या पोलपाटावर, तो आपल्याला पेपर ठेवायचा आहे। याचा पिठाचा छोटासा गोळा घ्या आणि याचं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला हे थालीपीठ अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे। अतिशय झटकीपट होणारी रेसिपी आहे। आज अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे तुम्ही उपवासाला ही रेसिपी बनवू शकता किंवा इतर उपवासाला देखील तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। तीच खिचडी, आमटी किंवा मग साबुदाणा वडे खाऊन अनेक जणांना कंटाळा येतो, तेव्हा तुम्ही असा वेगळा उपवासाचा पदार्थ नक्कीच बनवू शकता। तर बघा हे थालीपीठ तयार आहे। आता तवा गरम करून घेतलेला आहे, त्यावर तूप किंवा तेल तुम्ही टाकू शकता आणि अशा प्रकारे गरम तव्यावर मस्त असं हे थालीपीठ आपल्याला शेकून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूनी मस्त खरपूस हे वरई आणि साबुदाण्याचं खमंग असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। वरून तुम्ही तूप सोडू शकता, तेल सोडू शकता। तर या ठिकाणी बघा हे झटकीपट असं थालीपीठ तयार आहे। दह्याबरोबर किंवा उपवासाच्या आमटीबरोबर तुम्ही सर्व करू शकता।